हाय गाईज, बाहेर गाडीवर आले होते हे पोंगे आणि अनन्याने हट्ट केला, पोंगे घेऊन दे पोंगे घेऊन दे. हे घेतले. आता आम्ही याला तळणार आहोत. काय अनन्या, खायचं नाही हे तुला आता तळून द्यायचं. ओके, तर बघा आता आपण याला तळूया. मला इथे बसून तळायचं. हा, आता हे आपण घेणार आहोत. आता याला आपण खोलायचं. मला फोटो बघा, मी फोटो काढले. किती किती कलरफुल आहे, छान छान. ओके, आता आपल्याला घ्यायची आहे कढई. आता घेतली आपण कढई. ओके, मी एक घेतलं. कच्चं खायचं नसते. आता मला फोटो काढायचा. फोटो आता गॅस पेटवला. आता आपण याच्यामध्ये टाकणार तेल तळायसाठी. असं मुलांनी मध्ये मध्ये करायचं नसते. कच्चं नको हे करू, खाऊ नको ते तसंच कडक. मम्मी मी फोटो काढेल. फोटो दे मला. मी फोटो काढेल. फोटो काढायचा फोटो. आता हे टाकलं आपण तेल. ऑरेंज. अरे कडक नको खाऊ ना, कलरफुल आहेत ना ते किती छान छान. तसं नसतात खायचं बाळा. आता हे तेल थोडस तापू द्यायचं. थोडस तापलं की याच्यामध्ये आपण हे टाकायचे छान छान. मी फोटो काढेल. तसं नको खाऊ बेटा, पोट दुखेल तुझं. मम्मी फोटो काढेल. अनन्याला थोडाही दाब निघत नाहीये. अजून पण तेल नाहीये तापलेलं. थोडस तापू द्यावं लागतं. थोडस तेल गरम झालं की मग हे कलरफुल पोंगे आपण याच्यामध्ये तळायला टाकूया. आता पण छान दिसत आहे, पण हे आता डार्क कलर दिसत आहे आणि तळल्यानंतर यांचा कलर असा फिकट फिकट होतो. बघा बघा, आता आपण हे असं याच्यात सोडलं की हे मोठे मोठे होतात. थोडस कमी अनन्या, मम्मी मी फोटो काढेल. हे बघ देत आहे ना मी बेटा, हे तुझ्यासाठी देत आहे. अगदी छान असे फुललेत आहे. जास्त मोठे नाही झाले. आता एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊया. बघ आता अनन्या, आता खायचं बाळा ते. असं पोट असं कच्चं खाल्लं ते बिगर तळायचं की पोट दुखत असते. गरम आहे, याला हात नको लावूस. So,